नमस्कार मैत्रिणींनो, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आतापर्यंत मी 5 अध्याय तुम्हाला सांगितले, पण 6वा अध्याय काल सुरू केला. 6व्या अध्यायामध्ये पहिली फलश्रुती अशी आहे की आईने मुलाला कधी नमस्कार करू नये, कारण मुलाचं आयुष्य कमी होतं. तर यापुढे आपण पितृशापापासून मुक्त हो असा प्रसंग तुम्हाला सांगणार आहे. नरसावधानी नावाचे गृहस्थ असतात, त्यांच्याकडे गाय असते. त्या गाईला ते चांगले वागवत नाही, म्हणजे विशेष खायला प्यायला देत नाही. त्यामुळे तिला खुंटीला बांधून ठेवलेलं असतं. त्यांच्याकडे एकदा एकदा श्राद्ध असतं. त्या दिवशी अचानक त्या बाईला काय वाटतं कोणास ठाऊक, ती खुंटा सोडून पळते आणि सगळं सगळं स्वयंपाकाचं वडे खीर वगैरे सगळे खाऊन टाकते. सगळं वडे खीर आणि सगळं खाऊन टाकते आणि ती बाहेर येते. त्यावेळी तिच्यासमोर श्रीपाद वल्लभ दिसतात. तर श्रीपाद वल्लभांना बघितल्याबरोबर ते नतमस्तक होते आणि त्यांना 3 प्रदक्षिणा घालते आणि तिथेच ते त्यांचा प्राण सोडते. आणि त्यांनी तिथे प्राण सोडल्यानंतर पण नरसावधानी सुद्धा दिवंगत होतात. तर नरसावधानी यांची पत्नी असते, ती श्रीपाद वल्लभांना म्हणते, तुम्ही माझं एक सौभाग्य एवढं देऊ शकत नाही का मला, असं त्यांना म्हणते. तेव्हा श्रीपाद वल्लभ थोडेसे हे होतात, म्हणजे स्तब्ध होतात. मग त्यांनी विचार करून ते त्यांच्या नरसावधानीच्या अंगठ्याला स्पर्श करतात. त्याबरोबर ते जिवंत होतात. आणि अशा तऱ्हेने त्यांना त्यावेळी असं आठवतं की गाय ही आपली आई आहे आणि आपण जो बैल सांभाळतोय सध्या, तो बैल म्हणजे आपले वडील आहेत, असं त्यांना त्यावेळी समजतं. त्यावेळी ते त्यांच्या बापापासून मुक्त होतात. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, शिव महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.